Hello everyone. Good morning to all. Greetings from Shri Saha Kelkar College Devgad. I am Professor Rashmi Hirlekar and welcome to the session Human Resource Management. Learning objective of this lecture. In previous lecture, we have discussed about meaning and definition of job analysis. In this lecture, we will discuss about process of job analysis. As we know that the success of any organization depends on placing right man on right job, matching the man to the job and job to the man is the key to the efficient running of organization. However, this is possible only if we have adequate knowledge and information about job. The purpose of job analysis is to provide detailed information and descriptions about the job. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं की योग्य माणूस योग्य कामावर या योग्य काम योग्य माणसाच्या हातात असेल तर कोणतीही ऑर्गनायझेशन यशस्वी होऊ शकते. योग्य माणूस योग्य जॉब आणि योग्य जॉब योग्य माणूस याचं मॅचिंग करणं हे की आहे टू एफिशियंट रनिंग ऑफ ऑर्गनायझेशन. एखादी ऑर्गनायझेशन एफिशियंटली चालवायची असेल तर योग्य माणूस योग्य जॉबवर असायला हवा. आणि हे कधी पॉसिबल होतं? ज्या वेळेला HR मॅनेजरला ॲडिक्वेट नॉलेज अँड इन्फॉर्मेशन अबाउट द जॉब असेल, जॉब विषयी योग्य माहिती, पुरेशी माहिती, ज्ञान असेल तर हे शक्य आहे. आणि अशा प्रकारे जॉब अनालिसिस कशासाठी करायला लागतं? टू प्रोव्हाइड डिटेल इन्फॉर्मेशन अँड डिस्क्रिप्शन्स अबाउट द जॉब. HR ला डिटेल इन्फॉर्मेशन आणि डिस्क्रिप्शन्स अबाउट द जॉब प्रोव्हाइड करण्यासाठी जॉब अनालिसिस करावं लागतं. हे जॉब अनालिसिस कशा प्रकारे केलं जातं? हाऊ दिस जॉब अनालिसिस इज डन? That process of job analysis we will discuss in this lecture. Process of job analysis. Job analysis is not a mere formality to be completed, but a strategy that should be conducted in well thought out and planned manner. बघा, जॉब अनालिसिस ही काही फॉर्मॅलिटी नाहीये की पूर्ण कर चला फॉर्मॅलिटी म्हणून पूर्ण करूया. तर हे एक स्ट्रॅटेजी आहे दॅट शुड बी कंडक्टेड इन वेल थॉट आउट. योग्य विचार करून जी कंडक्ट केली पाहिजे अशी ही स्ट्रॅटेजी आहे. अँड प्लॅन मॅनर म्हणजे कशीही केली असं नाही तर योग्य प्लॅनिंग करून ती करावी लागते. इट इज इम्पॉर्टंट दॅट HR personnel in charge of job analysis conduct it in a systematic and scientific manner, as it has serious ramification on the functioning of organization. काय म्हटलंय की इट इज इम्पॉर्टंट दॅट महत्वाचं आहे की HR पर्सनलने जो जॉब अनालिसिस ज्याच्यावर करण्याची जबाबदारी आहे, HR पर्सनल इन चार्ज ऑफ जॉब अनालिसिस कंडक्ट इट, त्याने हे जॉब अनालिसिस सिस्टमॅटिक सायंटिफिक मॅनर मध्ये केलं पाहिजे. का तर ॲज इट हॅज सिरियस रॅमिफिकेशन ऑन फंक्शनिंग ऑफ ऑर्गनायझेशन. रॅमिफिकेशन म्हणजे काय? तर सिरियस इफेक्ट होतो ऑर्गनायझेशनच्या फंक्शनिंगवर. सिरियस इफेक्ट याचे होत असतात आणि त्यामुळे HR पर्सनल जो आहे he has to conduct job analysis in systematic and scientific manner. Process of job analysis. Most job analysis process are conducted in following manner. First one, determining the time for job analysis. Job analysis process will be truly useful only if it is conducted at an appropriate time. Normally, job analysis is conducted at regular intervals
ranging from 3 to 5 years, but this interval should not be binding one and organization must conduct them as and when need arises. विद्यार्थी मित्रांनो, जॉब अनालिसिस प्रक्रियेविषयी इथे विचार करत आहोत. तर डिटर्मिनिंग टाइम फॉर जॉब अनालिसिस. जॉब अनालिसिस एकदा केलं की लाईफ टाईम असं नाही. तर जॉब अनालिसिस किती कालावधीसाठी युजफुल आहे ते ठरवावं लागतं. जॉब अनालिसिस प्रोसेस विल बी ट्रूली युजफुल इफ इट इज कंडक्टेड ॲट ॲप्रोप्रिएट टाइम. योग्य कालावधीनंतर पुन्हा पुन्हा जॉब अनालिसिस केलं तरच ते खऱ्या अर्थाने युजफुल होऊ शकतं. आता जॉब अनालिसिस इज कंडक्टेड ॲट रेग्युलर इंटरव्हल्स. काही ठराविक इंटरव्हल्स नंतर जॉब अनालिसिस केलं जातं. आता हा इंटरव्हल किती कालावधीचा आहे? इट इज रेंजिंग फ्रॉम 3 to 5 years, but interval should not be बाइंडिंग वन. म्हणजे 3 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी असतो. बट इट शुड नॉट बी बाइंडिंग वन. याचा अर्थ काय? की समजा आता जॉब अनालिसिस केलं आणि वर्षभरानंतर तिकडच्या जॉबची परिस्थिती पूर्ण बदलली, तर लगेच दुसऱ्या वर्षी यू हॅव टू डू जॉब अनालिसिस. की नाही, आमची पॉलिसी आहे 3 वर्षांनी जॉब अनालिसिस करायचं, आता नाही, असं तुम्ही म्हणू शकत नाही. तर म्हणून इथेच म्हटले इट शुड नॉट बी बाइंडिंग वन अँड ऑर्गनायझेशन मस्ट कंडक्ट देम ॲज अँड व्हेन नीड अरायझेस. जेव्हा गरज आहे त्यावेळेला ऑर्गनायझेशनने जॉब अनालिसिस केलं पाहिजे. इन फास्ट चेंजिंग मॉडर्न टाइम्स, the timing of job analysis is very important as organizations have to restructure their setup and to meet new challenges. म्हणजे आजचं जे मॉडर्न टाइम जो आहे इट इज फास्ट चेंजिंग, जलद गतीने बदलणारा आहे. त्यामुळे टायमिंग ऑफ जॉब अनालिसिस हा फार महत्वाचा आहे. का? तर ऑर्गनायझेशन हॅव टू रिस्ट्रक्चर देअर सेटअप टू मीट चॅलेंजेस. जसं इन्व्हायरमेंट चेंज होतंय, टेक्निकल चेंजेस खूप होत आहेत, टेक्निकल नो हाऊस वाढत आहेत. त्यामुळे ऑर्गनायझेशन हॅव टू रिस्ट्रक्चर देअर सेट टू मीट न्यू challenges. Some new jobs may be created. काही नवीन जॉब्स क्रिएट केले जातात. Some eliminated. काही जॉब्स एलिमिनेट काढून टाकले जातात. And some jobs are combined. काही न्यू जॉब्स अस्तित्वात येतात, काही जॉब एलिमिनेट केले जातात, काही जॉब एकत्रित केले जातात. आणि ह्यामुळे टाइम फॉर जॉब अनालिसिस ठरवणं फार महत्वाचं आहे. The next step in job analysis is collection of background data. The process of job analysis usually begins with a thorough review of organization chart, class specifications, and existing job descriptions. The organization chart describes how various jobs are related to each other and how they fit in overall organization. Class specification describe the general requirement of the class of job. Job descriptions provides a vital starting point from which to build the revised job description. बघा, प्रोसेस ऑफ जॉब अनालिसिस मध्ये इट युजली बिगिन्स विथ थ्रू रिव्ह्यू ऑफ ऑर्गनायझेशन चार्ट. ऑर्गनायझेशनचे चार्टचं रिव्ह्यू केलं जातं आणि जॉब अनालिसिसची प्रक्रिया सुरू होते. आता ऑर्गनायझेशन चार्ट, क्लास स्पेसिफिकेशन काय आहे ऑर्गनायझेशन आणि एक्झिस्टिंग जॉब डिस्क्रिप्शन काय आहे याचा रिव्ह्यू घेतला जातो. ऑर्गनायझेशनचे चार्टचा रिव्ह्यू का केला जातो? द ऑर्गनायझेशन चार्ट डिस्क्राइब्स हाऊ व्हेरियस जॉब्स आर रिलेटेड विथ इच अदर. एकमेकांशी वेगवेगळे जॉब्स कशा प्रकारे रिलेटेड आहेत, हाऊ दे फिट इन ओव्हरऑल ऑर्गनायझेशन, आणि हे जॉब्स पूर्ण ऑर्गनायझेशन मध्ये कशा प्रकारे फिट केलेले आहेत. क्लास स्पेसिफिकेशन डिस्क्राइब जनरल रिक्वायरमेंट. क्लास स्पेसिफिकेशन मुळे जॉबची जनरल रिक्वायरमेंट काय आहे ऑफ द क्लास ऑफ जॉब. अँड जॉब डिस्क्रिप्शन्स provides vital starting point from which
टू बिल्ड द रिवाइज जॉब डिस्क्रिप्शन्स. म्हणजे जॉब डिस्क्रिप्शन मुळे तुम्हाला एक व्हायटल स्टार्टिंग पॉइंट मिळतो, जिथून तुम्हाला पुन्हा रिवाइज जॉब डिस्क्रिप्शन तयार करायचं असतं. अशा प्रकारे बॅकग्राऊंड डेटा कलेक्शन करणं ही जॉब अनालिसिसची सेकंड स्टेप आहे. Third step in job analysis is selecting representative job for analysis. It would be highly time consuming and costly to analyze all the job. Hence, it is essential to select representative sample for the purpose of detailed analysis. विद्यार्थी मित्रांनो, ऑर्गनायझेशन मध्ये असंख्य जॉब असतात. आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये टास्क म्हणजे काय, अनेक टास्क एकत्र येऊन जॉब्स तयार होतात, अनेक जॉब एकत्र आल्यानंतर पोझिशन होते आणि पोझिशन नंतर ऑक्युपेशन. सांगण्याचं तात्पर्य काय, तर हे सगळे जॉब अनालिसिस करणं इट इज टाइम कन्झ्युमिंग अँड कॉस्टली. म्हणजे एक तर खूप खर्च येऊ शकतो, तसंच खूप वेळेची गरज लागते. आणि म्हणून इट इज इसेन्शियल टू सिलेक्ट रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल ऑफ जॉबचं रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल सिलेक्ट करणं महत्वाचं आहे फॉर पर्पज ऑफ डिटेल अनालिसिस. Fourth step in job analysis is collection of job analysis data. In this step, information on the characteristics of the job and the qualification and behavior required to do the job effectively is collected. Data may be collected from employees who actually perform the job or from their supervisors. Sometimes outside experts may be appointed who observe employees at work and make the notes of their observation. बघा, चौथी जी स्टेप आहे कलेक्शन ऑफ जॉब अनालिसिस डेटा. यामध्ये इन दिस स्टेप इन्फॉर्मेशन ऑन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जॉबची वैशिष्ट्ये कोणती आहेत, कोणत्या प्रकारचं क्वालिफिकेशन लागतं, हा जॉब करताना कोणत्या प्रकारच्या बिहेवियरची गरज आहे हे शोधलं जातं. बिहेवियर रिक्वायर्ड टू डू द जॉब इफेक्टिव्हली इज कलेक्टेड. आणि अशा प्रकारे कॅरेक्टरिस्टिक्स कोणत्या आहेत, कोणतं क्वालिफिकेशन लागतं, कोणते बिहेवियर लागतात, याची माहिती इथे केली जाते. डेटा कलेक्टेड मे बी फ्रॉम एम्प्लॉईज हू ऍक्च्युअली परफॉर्म द जॉब और फ्रॉम देअर सुपरवायझर. म्हणजे ही माहिती गोळा कोणाकडनं केली जाते, जे ऍक्च्युअल वर्क करतायत त्यांच्याकडनं किंवा त्यांच्या सुपरवायझर्स कडनं गोळा केली जाते. समटाइम आउटसाइड एक्सपर्ट मे बी अपॉइंटेड who observe the employees at work and make notes of their observation. म्हणजे कधी कधी हे जॉब अनालिसिसची माहिती गोळा करण्यासाठी बाहेरचा एखादा सुपरवायझर अपॉइंट केला जातो आणि तो सुपरवायझर काय करतो, तो लक्ष ठेवतो, एम्प्लॉईजचं निरीक्षण करतो काम करत असताना आणि त्याच्या नोट्स तयार करतो की कोणत्या त्याच्या ऑब्झर्वेशनच्या, आणि त्या नोट्स वरनं आपल्याला त्या जॉब विषयी माहिती कळते. Fifth step is developing a job description. The information collected in earlier step is used for preparing a job description. Job description is a written statement that describes the task, duties, responsibilities which need to be discharged for effective performance. बघा, डेव्हलपिंग जॉब डिस्क्रिप्शन ही 5वी स्टेप आहे. जॉब डिस्क्रिप्शन डेव्हलप करणं. इन्फॉर्मेशन कलेक्टेड इन अर्लियर स्टेप्स, अगोदरच्या स्टेप मध्ये जी माहिती गोळा केली होती, इज यूज फॉर प्रिपेअरिंग जॉब डिस्क्रिप्शन. त्या माहितीचा उपयोग जॉब डिस्क्रिप्शन साठी केला जातो. जॉब डिस्क्रिप्शन इज अ रिटन स्टेटमेंट, हे एक रिटन स्टेटमेंट आहे दॅट डिस्क्राइब्स द टास्क, जे कामाचं वर्णन करतं, ड्युटीजचं वर्णन करतं, कोणत्या कोणत्या जबाबदाऱ्या आहेत, रिस्पॉन्सिबिलिटीज विच नीड टू बी डिस्चार्ज, कोणत्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या पाहिजेत, कशासाठी, फॉर इफेक्टिव्ह परफॉर्मन्स ऑफ जॉब, याचं वर्णन केलं जातं
त्याला आपण काय म्हणतो, डेव्हलपिंग जॉब डिस्क्रिप्शन्स. आणि अगोदर गोळा केलेल्या माहिती ही जॉब डिस्क्रिप्शन डेव्हलप करण्यासाठी वापरली जाते. The last step in job analysis is preparing a job specification. In this final step of job analysis process, the job descriptions are converted into job specification. म्हणजे ही एक फायनल स्टेप आहे, यामध्ये जॉब डिस्क्रिप्शनचं कन्वर्जन जॉब स्पेसिफिकेशन मध्ये केलं जातं. Job specification mention the personal attributes that employee needs to have for effective job performance. म्हणजे जॉब स्पेसिफिकेशन मध्ये मेन्शन केलेलं असतं की पर्सनल ऍट्रिब्यूट्स मेन्शन केलेले असतात. कोणते ऍट्रिब्यूट्स म्हणजे वैयक्तिक गुणधर्म मेन्शन केलेले असतात दॅट एम्प्लॉई नीड्स टू हॅव फॉर इफेक्टिव्ह जॉब परफॉर्मन्स. म्हणजे इफेक्टिव्ह जॉब परफॉर्मन्स करण्यासाठी किंवा काम इफेक्टिव्हली करण्यासाठी एम्प्लॉई मध्ये कोणते गुणधर्म असावे लागतात हे जॉब स्पेसिफिकेशन मध्ये मेन्शन केलेलं असतं. ही फायनल स्टेप आहे जॉब अनालिसिस मधली. In today's lecture, we have discussed about process of job analysis and how the manner in which job analysis is conducted. त्याच्यात फर्स्ट बघितली आपण की डिटर्माइनिंग द टाइम फॉर जॉब अनालिसिस, म्हणजे किती कालावधीनंतर जॉब अनालिसिस झालं पाहिजे. कलेक्शन ऑफ बॅकग्राऊंड डेटा. आता जॉब अनालिसिस करत असताना बॅकग्राऊंड डेटा कलेक्ट करणं का आवश्यक आहे आणि तो कशा प्रकारे कलेक्ट करायचा. त्याच्यानंतर सिलेक्टिंग रिप्रेझेंटेटिव्ह जॉब फॉर अनालिसिस, कारण सर्व जॉबचं आपण अनालिसिस केलं तर इट मे बी नाही, इट इज टाइम कन्झ्युमिंग ओनली अँड कॉस्टली ऑल्सो. तर त्यामुळे रिप्रेझेंटेटिव्ह जॉब सिलेक्ट करून त्याचं अनालिसिस करणं. नंतर कलेक्शन ऑफ जॉब अनालिसिस डेटा, ऍक्च्युअल काम चालतं त्यांच्याकडून किंवा त्यांच्या सुपरवायझर कडून किंवा एखादा सुपरवायझर नेमून त्याने निरीक्षण करणं आणि जॉब अनालिसिसची माहिती गोळा करणं. त्याच्यानंतर जॉबचं डिस्क्रिप्शन तयार करणं, कशा प्रकारचा जॉब चालतो ते. आणि लास्ट स्टेप जॉब स्पेसिफिकेशन, कोणते गुणधर्म लागतात काय हे मेन्शन करणं. ही जी सर्व प्रक्रिया आहे ही जॉब अनालिसिस मध्ये येते. टुडे वी विल स्टॉप हिअर. थँक यू अँड हॅपी लर्निंग टू यू.